ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। परवा शोभा डार्लिंगला घेऊन गेलो ना, ए कल्ला कुलटू आई माझ्या येड्याच्या रूम वर भेटायचो. आता काय शक्य होत नाही रे, कधीतरी आपलं ए अरे बिट्ट्यास का तू? ए, ही काय कोण बिट्ट्या शिकवतो का तुला असं वागायला? मुद्दाम वागतो का तू? हा तू टाक चल. हिला छगण्या ह्या पोरांना एकत्र बाहेर पाठवण्यात काय अर्थ नाही. का रे? अरे परवा तो बिट्ट्या काहीतरी याला सांगत होता, मी ऐकलं आणि पोलीस फिरत होते माहितीये. उद्या यांना उचलून नेला ना, हे जातील रिमांड होम मध्ये आणि आपण जाऊ जेल मध्ये. काय अर्थ आहे? बरं मग एक दिवस पळून गेले नाही म्हणजे मिळवलं. या बिट्ट्याला तर मी वेगळ्याच कामाला लावणार. वेड्याचाच प्रश्न आहे रे. म्हणजे लोक आहे आणि नीट भीक देत नाहीत. पब्लिकलाच भीक लागली, दुसरं काय. साधी चण्याची पुडी घ्यायची म्हटली तरी अगदी घासाघीस करतील, पण भीक देणार नाही. अगदी मोठ्या नेत्यापासून बिझनेसमॅन पर्यंत सगळे एकमेकांना भीक मागतायत. सिगरेट दे. हा मग आता बोलता बोलता मीच तुला भीक मागते आहे का नाही? काय रे, काय झालं? मी एकटी तिथं काम करते, मला मदत कोण करणार? कसली मदत? कसली मदत म्हणजे काय? तिची बेडरूम बनवते मी स्पेशल. हे बघ, हो हे हे काय? सगळं ना त्याच्या कॉट वर डेकोरेट करणार. हे तू आणलंस? म्हणजे काय? छान आहे हा? छान आहे ना? हे बघ. छान दिसेल त्याच्या रूम मध्ये. ए संजीव, त्याचं नाव काय ठेवायचं? नावाचं नंतर बघू ना. काय ठरवूया ना आताच. बर. ते पोपटलाल. तरी काय? शी, ए भगवंतराव. हा तरी बोलू नको रे, हे नाव आहे. माझ्या आजोबांचं नाव होतं. नाही बरोबर आहे, पण एखादं मॉडर्न नाव सुचव ना. ते दगडू. चेष्टा करू नको, मी एवढी सिरियसली हे सगळं करते. आणि ते चेष्टा नाही या. हा. हे बघ, दगडू नावाचा माणूस देखील खूप श्रीमंत होऊ शकतो. ते नावात काय आहे? माणसाचं कर्तृत्व मोठं असावं लागतं. अरे पण ते एवढंच शेंबडं पोर काय करतो तू दाखवणार आहे? मी एक सुचवू का? प्लीज ते रोहन, अमित, राहुल असलं काही सुचू नकोस. राहुल म्हणून हाक मारली ना तर सोसायटीतली 50 मुलं जमा होतील. ते नाही रे, मग तेजस. प्रयत्न छान आहे. म्हणजे नाही, छान नाव आहे.
तेजस संजीव देशमुख नाही, डॉक्टर तेजस संजीव देशमुख. ए फार मोठी स्वप्न बघू नकोस हा. स्वप्न तरी बघायला दे मला. हो. निदान तुझं हे तरी स्वप्न पूर्ण होऊ दे. ए अनिता, चल ना आपण त्याची रूम लावूयात. हो चल, ती खेळणी दे माझ्याकडे. पियू, रडून काय होणार आहे पियू? राहुलचा पास्ट हे माहित होतं, पण हा असा पास्ट असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. बट इट इज ट्रू. पियू, मला माहितीये तुला हे सगळं डायजेस्ट करणं खूप अवघड जातंय, पण एक गोष्ट खरी आहे की राहुलने यातलं काहीच मुद्दामून नाही केलेलं. इट इज डेस्टिनी. बट व्हाय विथ मी नेहा? यू, प्रत्येक जण हा प्रश्न विचारतो, वाय विथ मी. हे बघ, प्रत्येकाला आयुष्यात अशा स्ट्रेंज सिच्युएशन्सना तोंड द्यावंच लागतं कधी ना कधीतरी. तू असं समज की ही तुझी कसोटीची वेळ आहे. मला एक सांग, हे सगळं ऐकल्यावर तुझ्या मनात राहुल बद्दल जे प्रेम आहे ते नाहीसं झालंय? तू राहुलला विसरू शकणार आहेस का? मला माहितीये तू राहुलला विसरू शकणार नाहीयेस, आणि तसा प्रयत्नही करू नकोस. असा प्रयत्नच माणसाला नेहमी दुबळं बनवतो. पियू, हा जसा तुला शॉक आहे ना, तसाच त्यालाही आहे अगं. जस्ट गिव्ह हिम अँड युअरसेल्फ सम टाइम. नेहा, राहुल तिच्याजवळ परत गेला तर? या प्रश्नाचं उत्तर फक्त उर्मिलाच देऊ शकेल प्रियंका. हॅलो. हॅलो, मी बोलतोय. हा राहुल बोल, कसा आहेस? तब्येत कशी आहे? माझी तब्येत ठीक आहे आता. मला डिस्चार्ज मिळाला. बरं झालं. राहुल, तू म्हणत असशील ना काय माणूस आहे हा? मी साधं बघायला सुद्धा आला नाही. अरे काय करू, ऑफिसमध्ये इतकं काम होतं की शक्य नाही झालं. म्हणजे इच्छा असूनही येता आलं नाही. उर्मिलाने सांगितलं असेल ना तुला? हो. आता बघ ना, आज सुद्धा गोव्याला निघालोय रात्रीच्या ट्रेनने. गोव्याला? हो रे, 2 दिवसासाठी काम आहे. म्हणजे तुम्ही 2 दिवस इथे नाही आहात? काय करू रे, जायला तर हवंच, आणि आल्यानंतर नक्की भेटूया. हा हो. ओके, स्वतःची काळजी घे. चल बाय. बाय. उर्मिला, विदिन 2 दिवस नाही? हे छगन दादा काय रे? सोडवणार आहे आम्हाला इथून.
काय झालं तुम्हाला आता? सुखासुखी तर मिळते ना खायला 2 टाइम? हो मिळतंय. बघायचंय? दाखव रे जरा. बघितलंस? हे तर काहीच नाही. जर काम नाही केलं ना तर तो सिगरेटचे चटकेही देतो. मी सांगेन ना त्याला. दादा आम्हाला सोडणार आहे. अरे असं कसं म्हणता तुम्ही? हे जर त्याला कळलं तर तो मला सोडेल का? आणि जर समजा तुम्हाला सोडलं तर कुठे रे जाल तुम्ही? पोलिसांकडे. आणि तिथून पुढे रिमांड होम मध्ये. तिथं तरी छळ सुटेल का तुमचा? तिथं पोहोचलेली मुलं असतात, खून करणारी, मारामाऱ्या करणारी, आणि त्यातनं हा वेडा. अरे हाल करतील त्यापेक्षा इथेच राहा. अरे शौनक माझा एक शौनक. अरे असं काय करतोस तू? अरे थांब जरा इथं. अरे पळून जायचं तुला? हा? पळून जायचंय? पळून जायचंय का? पळून जायचं? चहा घेणार का रे? दे. ये लवकर आहे, गरम आहे. सानिका, अगं आमचा तो व्हिस्की आहे ना. विक्रम, प्लीज माझ्या समोर त्याला विक्रम म्हण. बरं बाई, हा विक्रम आहे ना, हा आज ऑफिस मध्ये त्याच्या मैत्रिणीला घेऊन आला होता दाखवायला. अरे वा, लग्न ठरलं त्याचं? नाही. मग? अगं त्याला बऱ्याच मैत्रिणी आहेत. म्हणजे? तुला नेट चॅटिंग माहिती आहे ना. हा सतत नेट चॅटिंग करत असतो आणि या चॅटिंग मधून त्याला बऱ्याच मैत्रिणी मिळाल्यात. लकी आहे साला. ए पण काय रे, कमाल आहे या मुलींची. अशा कशा कोणा अनोळखी माणसाबरोबर मैत्री करतात ह्या आणि भेटायला जातात त्याला? का त्यात काय? आणि तो चांगला नसला मग? नाही ते काय मला माहित नाही, पण विक्रमला भेटायला ऑफिस मध्ये बऱ्याच मुली येतात भाऊ. त्याचं बोलणं ना एकदम इम्प्रेसिव्ह आहे, म्हणजे खूप चार्मिंग येतो. तो कोणालाही अट्रॅक्ट करू शकतो. अभि, तो फ्लर्ट आहे? ए काहीतरी बोलू नको, फ्लर्ट वगैरे नाही येतो. उगाच काय? हा म्हणजे त्यामध्ये थोडासा फ्लर्टिंगचा भाग असतो, नाही असं नाही, पण विक्रम खूप चांगला माणूस आहे. बरा वेळ मिळतो बाबा या लोकांना. काही नाही ग, आमच्या ऑफिस मधले सगळे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत ना, हे दिवसभर ऑनलाईन असतात. मग कोण ना कोणतरी भेटतच त्यांना. आता जगामध्ये एकट्या रिकाम्या माणसांची काही कमतरता नाहीये ना, म्हणून. अरे हो, पण मी काय म्हणते, मैत्री करा. मैत्री करणं काही वाईट नाहीये, पण आपण ज्या माणसाबरोबर मैत्री करतोय त्याचं इंटेन्शन तर चांगलं पाहिजे. तो माणूस सभ्य नको. म्हणजे माझ्यासारखा. सानिका, नाही मी काय म्हणतो, नाहीतरी आता तू काही दिवसांसाठी माहेरी चाललेलीच आहेस ना डिलिव्हरीसाठी. तर मी सुद्धा एखादी मैत्रीण पटवीन म्हणतोय. नॉट बॅड आयडिया. खरंच तू एखादी मैत्रीण पटवच. हे काय तुला काही वाटलं नाही ह्याच्यामध्ये? त्याच्यात काय वाटायचंय? मैत्रीण पटवणार आहेस ना तू. पण अविनाश, बाकी काही म्हणा, अफेअर वगैरे काही करू शकत नाहीस. ए असं काही बोल नको ना. तू मला काय असला तसला समजतेस का काय? ना ना ना, असला तसला वगैरे नाही रे. पण काय माहितीये का, तू एकदम टिपिकल हजबंड मटेरियल आहेस. ए सोडच तू, कारण हजबंड मटेरियल लोक अफेअर करत नाहीत असं कोणी सांगितलं तुला? उलट तेच लोक अफेअर करतात, त्यांचा काही भरोसा नसतो. करतात करतात, तेच लोक अफेअर करतात, पण तू करणार नाहीस. ठीक आहे, अफेअर जाऊन दे, पण मी एक मैत्रीण नक्कीच मिळवणार. बरोबर आहे तुझं. काय असतं ना अविनाश, बायको ही बायकोच असते, ती मैत्रीण असू शकत नाही ना.
आशू काय खाशील तू? मी काकांना सांगते आता. हो काय कारखानीस आता मी तुमच्या विश्वासावर आलो ना लवकर. हाय हाय इतक्या लवकर? How are you? फाईन. हाय हो हो मी नंतर बोलतो तुमच्याशी. हो कॉफी घेणार आहे? हो प्लीज. अभि हो कॉफी. या. काका कॉफी घ्या. हाय आशू, हाऊ आर यू? आशू, हाऊ आर यू? नको, कॉफी पिते. हो दॅट्स ओके. आपण सगळे एकत्र जमलोय ना बेडून वी गो आउट फॉर डिनर टुनाइट. हं आशू? गुड आयडिया. ग्रेट आयडिया. हा आपण एक काम करूया. मी परवा ते हॉटेलचं इंटिरियर संपवलंय ना, तिकडे जाऊया. किती दिवस बोलत आहेत. हो लवली. इट्स अ नाईस आयडिया. मैथिली काही नाही, जवळच आले होते, म्हटलं भेटावं. आणि माझ्या फॅक्टरीचं काम झालंय, त्याच्या उद्घाटनाचं निमंत्रण द्यायचं होतं. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. Oh, really? That's great. Very good, मैथिली यार. खरं सांगू मैथिली, हे घर सोडून तू स्वतःहून काहीतरी केलंयस ना, याचा खरंच खूप आनंद वाटतोय. गुड यार, व्हेरी गुड. मामाने खूप मदत केली आहे तिला. हो, मलाही प्रूव्ह करायचं होतं माझ्यात टॅलेंट आहे, माझाही एक क्लास आहे. आणि ऑफकोर्स मॅडमच्या आणि सौरभच्या प्रोत्साहनाशिवाय काहीच झालं नसतं ना. थँक्स मॅडम. तू थांब ना, ये ना, बस कॉफी घे आमच्याबरोबर. नको नको, असू द्या. तुमची जेवणाची वेळ झालीच आहे, मी निघते. ऍक्च्युली वाय डोंट यू जॉइन अस फॉर डिनर? हा, असं करूया का, आपण सगळे डिनरला जाऊया का? म्हणजे माझ्या फॅक्टरीचं काम झालंय, त्यानिमित्ताने मीच तुम्हाला डिनर देते. ओके, डन. तू चल, डिनर आम्हीच देणार. फ्रेश होऊया आणि थोड्या वेळाने निघूया काय? ओके. हा? Okay. चल. Come on, Ashu. सावकाश 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 मला सावकाश. राजू, घे. बरं वाटतंय ना आता? हो, मला आता बरं वाटतंय. नाही, तुझ्या चेहऱ्यावरनं नाही वाटत आहे तसं. अरे, आता तुला सगळं आठवायला लागलंय, याचा खरं तर तुला आनंद व्हायला हवा. हो, पण काही गोष्टी आठवल्या नसत्या तर फार बरं झालं असतं असं वाटतं. अशी कोणची गोष्ट आहे की जी तुला आठवू नये असं वाटतंय? नाही, काही नाही. तुम्ही झोपा आता. राजू, तू टेन्शन घेऊ नकोस. झोप आता स्वस्थ. हो माहित, तू काही काळजी करू नकोस. मी झोपतो. मी झोपेन म्हटलं ना. नाना, माई, काय सांगू तुम्हाला? मला काय आठवतंय ते नाही कोणाला समजू शकत. फक्त उर्मिला, फक्त उर्मिलालाच कळू शकतं ते. मला तू हवी आहेस.
मला तू हवी आहेस उर्मिला. तू फक्त माझी आहेस उर्मिला.